राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। बैठकीत बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। समरजित घाटगेंचा भाजपात पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत घाटगेंनी हाती घेतलं कमळ। मुंदूखरातला दुसऱ्या गुन्ह्यात 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, तर तिसऱ्या गुन्ह्यात ताबा मिळावा यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज। मुंदू अशोक खरात विरोधात 11 महिलांनी केले लैंगिक शोषणाचे आरोप। विविध विधी करण्याच्या नावाखाली शोषण केल्याची धक्कादायक माहिती। खरात विरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल। इराण अमेरिका संघर्षाला युद्धविराम। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा। 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये होणार चर्चा। इराणचे सर्वोच्च नेता मोजतबा खामेनी यांनी शस्त्रसंधीला दिली मंजुरी। येत्या शुक्रवारपासून दोन्ही देशांमध्ये सामंजस्यासंदर्भात होणार चर्चा। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अखेर सहमती। पुढील 2 आठवड्यांसाठी हॉर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतुकीला परवानगी, तर कच्च्या तेलांच्या किमतीत 17% घट। अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीवर पाक पंतप्रधानांची एक्स पोस्ट सापडली वादात। अमेरिकाचं ड्राफ्ट कॉपी पेस्ट केल्याचा आरोप। वादानंतर शहाबाज यांनीही पोस्टमधून हटवले शब्द। शस्त्रसंधीमध्ये मागे चीनची भूमिकाही आली समोर। शस्त्रसंधी करण्यासाठी इराणला सहमत करण्यास चीनचा सहभाग असल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण। निर्देशांकात मोठी वाढ, तर रुपयाही डॉलरच्या तुलनेत वधारला। आणि शस्त्रसंधीनंतर अमेरिका आणि इराणकडून विजयाचे दावे प्रतिदावे, तर इराणची राजधानी तेहरानच्या रस्त्यांवर नागरिकांचा विजयी जल्लोष। आज भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे समरजित घाटगेंची, त्यामुळे पुन्हा भाजपवासी ते झालेले आहेत। समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळू शकल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी शेवटच्या क्षणी पक्षप्रवेश केला होता। मात्र आता पुन्हा समरजित घाटगे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत असं मोठं विधान केलंय। तसंच यापुढे आता आणखी काही प्रयोग करायचे नाहीत असं सूचक विधान देखील त्यांनी केलंय। की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत। मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेबांची माझी युती माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थी झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले, निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती। सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत, आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे। आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहे। माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची। आणि त्याच्यामुळं मला आता वाटते की त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू। धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये, म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता काम करायची आम्हाला संधी मिळते। त्यांनी केलेलं काम, त्यावेळच्या काळात संघटनात्मक केलेल्या सर्व त्यावेळच्या काळामध्ये असणाऱ्या जोडण्या असतील याचा मी स्वतःच साक्षीदार आहे। त्यामुळे मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमाने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे। मुंबईतील पालिकेच्या वरळी सिफेस शाळेचे सर्व वर्ग
हे सासमिरा शाळेत स्थलांतरित केले जाणार नाही आहेत. प्रशासनानं स्थानिक नगरसेविका पद्मजा चेंबूरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे आश्वासन दिलं. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची पायपीट टळल्यानं पालकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. शाळेच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट जून 2025 मध्ये करण्यात आलं. त्यात इमारतींना भेगा पडल्या असून लोखंडी सळ्या काही ठिकाणी गंजल्याचं उघडकीस आलंय आणि त्यामुळे शाळेची मोठ्या स्वरूपात डागडुजी करणं आवश्यक असल्याचा निष्कर्ष परीक्षण अहवालात नोंदवण्यात आलाय. त्या अनुषंगानं शाळेचे सासमिरा शाळेमध्ये स्थलांतर करण्याकरता 16 मार्च 2025 रोजी शाळेत पालकांसोबत बैठक घेण्यात आली होती. सासमिरा शाळेत जाण्यासाठी मुलांना मुख्य रस्त्यावरून पायपीट करावी लागेल आणि ते त्यांच्या जीविताला धोक्याचं ठरू शकतं असं मत पालकांनी मांडलं होतं. त्यानंतर स्थानिक नगरसेविका, प्रशासन आणि पालक यांच्या एकत्रित बैठकीत शाळेची डागडुजी टप्प्याटप्प्यानं करता येईल. शाळेचं स्थलांतर करण्याची आवश्यकता नसल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलंय. मुंबईतला अतिउच्चभ्रू परिसर म्हणजेच वरळी सी फेस आणि त्या वरळी सी फेसवरती महानगरपालिकेची डौलानं उभी असलेली शाळा म्हणजेच मुंबई पब्लिक स्कूल ही ती शाळा आहे आणि वरळी सी फेस शाळा संकुल आणि त्या शाळेची ही इमारत तुम्ही पाहताय. काही दिवसांपूर्वी एक अहवाल आला आणि या अहवालानुसार ही शाळा C2B या वर्गामध्ये मोडते. म्हणजेच ही शाळा आता जीर्णावस्थेत आहे. अर्थात ती पुनर्बांधणीची गरज नाही आहे, मात्र ही शाळा डागडुजी करणं अत्यंत गरजेचं आहे की ही इमारत डागडुजीची गरज आहे इमारतीला. आणि कारण बऱ्याच ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, काही ठिकाणी छताचा भाग देखील थोडासा कोसळताना दिसतोय, काही ठिकाणी तसे डाग पडलेले आहेत आणि म्हणूनच तात्काळ डागडुजी करण्याची गरज आहे असा अहवाल आल्यानंतर शिक्षण समिती अध्यक्ष असतील, प्रभाग समिती अध्यक्ष आणि विरोधकांनी सगळ्यांनीच पाहणी केली. पाहणी केल्यानंतर आता डागडुजीसाठी लवकरच सुरुवात केली जाणार आहे. आता ही शाळा खाली करावी लागणार नाही. काही दिवसांपूर्वी ही शाळा खाली करावी लागेल अशी माहिती समोर आलेली होती आणि त्यानुसार विद्यार्थ्यांचं स्थलांतर केलं जाणार होतं. पण आता वर्षभरामध्ये पूर्ण इमारत डागडुजी केली जाईल. एका वर्षात डागडुजी करताना इथल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढलं जाणार नाही, तर एक मजला डागडुजी केला जाईल. एक मजला डागडुजी करताना त्या विद्यार्थ्यांना इतर वर्गांमध्ये हलवलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची थोडीशी अडचण होईल, पण तरीही आता तशी परिस्थिती येणार नाही आहे. आता डागडुजी एका वर्षभरामध्ये होऊन जाईल आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना इथेच शिक्षण घेता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई. स्थलांतर तर करणार नाही. मी अधिकाऱ्यांशी बोलली, स्थलांतर करणार नाही आहे. ते एक फ्लोअर घेऊन एक फ्लोअरवरचं काम करणार आहेत आणि मुलांना तिथेच ॲडजस्ट करणार आहेत. तर स्थलांतर होणार नाही आहे. स्थलांतर करत नाही आहेत, त्यामुळे 1 वर्ष लागणार त्यांना. सोलापुरात LPG